नोकरीच्या आरंभी प्रत्येक पोस्ट मास्तरला उलापूरच्या पोस्टात काम करावंच लागे. उलापूर गाव अगदी खेडं होतं. गावाजवळ एक निळीची वखार होती. त्या वखारीच्या इंग्रज साहेबानं अनेक खटपटी लटपटी करून हे पोस्ट ऑफिस स्थापन केलं होतं. आमचे पोस्ट मास्तर वयानं तरुण आणि कलकत्त्याचे राहणारे होते. वाहत्या पाण्यातल्या मासळीला डबक्यातलं पाण्यात सोडलं तर कसं होईल तसंच पोस्ट मास्तरना उलापूरला येऊन झालं होतं. गावच्या एका बाजूला अंधाऱ्या घरात गवताच्या छपराखाली त्यांचं ऑफिस आणि राहायची जागा होती. जवळच एक पाण्याचं बारकंसं तळं आणि त्याच्या आजूबाजूला दाट जंगल होतं. निळीच्या वखारीतील लोकांना कामामुळे एकतर कधी रिकामा वेळ मिळत नसे आणि ते कामगार पोस्ट मास्तरांसारख्या प्रतिष्ठित माणसांत मिसळण्यायोग्यही नव्हते. कलकत्त्यासारख्या शहरात आलेल्या तरुणाला खेडेगावातील माणसांत मिळून मिसळून वागणं जमत नसे. एकतर तो शिष्टासारखा वागे, नाहीतर बुजल्यासारखं करी. याच कारणाने पोस्ट मास्तरचा गावातल्या लोकांशी कधी फारसा परिचय झालाच नाही. काम थोडं आणि बोलायला कोणी नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्याला कमालीचा एकटेपणा आला. अशा एकटेपणात तो कधी कधी कविता करीत असे. कवितेत तो निसर्गाची मुक्त उधळण पाहताना आयुष्य मोठं सुखानं चाललं आहे असं वरवर म्हणे. पण मनातल्या मनात मात्र त्याला वाटे की अरेबियन नाईट्समधल्या सुरस कथेतल्यासारखं एखादा राक्षस येऊन त्यानं एका रात्रीत फांद्या पानासकट सगळी झाडं तोडून पक्का रस्ता तयार केला, किंवा इथून दिसणारं हे मोकळं आकाश उंच उंच इमारती उभारून झाकून टाकलं तर किती बरं होईल. शहराच्या भासानं आपल्याला नवजीवनच प्राप्त होईल. पोस्ट मास्तरला पगार अगदी बेताचा होता. त्याला आपला स्वयंपाक स्वतःलाच करावा लागे. गावातली रतन नावाची आईबाप नसलेली एक अनाथ मुलगी त्याचं कामधाम करून देई आणि त्यानं दिलेलं उरलंसुरलं खाऊन आपला उदरनिर्वाह करी. रतन 12-13 वर्षांची होती. तिला आपलं असं कोणीच नव्हतं. त्यामुळं तिचं लग्न होण्याचीही फारशी शक्यता नव्हती. संध्याकाळी गावातल्या घरांतून धुराची वलय उठत. झाडापानांत रातकिड्यांची किरकिर सुरू होई. दूर अंतरावर नशापाणी केलेले बाऊल उंच स्वरात गाणी गात. त्यावेळी बांबूच्या पानांची थरथर पाहून कवी हृदयाच्या या माणसाच्या मनात भीतीची कंपनं उठत. घराच्या कोपऱ्यात एक लहानसा दिवा पेटवून पोस्ट मास्तर हाक मारी. रतन. पोस्ट मास्तर हाक मारेल म्हणून रतन दारात वाट पाहत बसलेलीच असे. पण तरीही ती हाकेसरशी घरात येत नसे. थोड्या वेळानं आत येऊन विचारी, बाबू, कशाला हाक मारलीत? पोस्ट मास्तर विचारी, रतन, तू काय करतेस? रतन म्हणे, चूल पेटवायला हवी ना, स्वयंपाकाची तयारी. पोस्ट मास्तर म्हणे, तुझं स्वयंपाकाचं काम होईल नंतर. आधी जरा मला तंबाखू भरून दे पाहू चिलमीत. रतन पटकन दोन्ही गाल फुगवून फू फू करून फुंकर घालीत चिलम पेटवून आणि. रतनच्या हातातली चिलीम घेत पोस्ट मास्तर तिला विचारीत, रतन, तुला तुझी आई आठवते का गं? तसं खूप काही सांगण्यासारखं असे, पण काही तिला आठवत असे, काही आठवत नसे. आईपेक्षा वडिलांची तिच्यावर जास्त माया होती. तिला वडील थोडे थोडे आठवत. ते काम करून संध्याकाळी घरी येत. त्यातल्या 1-2 संध्याकाळच्या गोष्टी तर स्पष्टपणे आठवत होत्या तिला. त्या गोष्टी सांगता सांगता रतन पोस्ट मास्तरच्या पायापाशी जमिनीवर येऊन बसे. तिला आठवे, तिला एक छोटा भाऊ होता. फार वर्षांपूर्वी पावसाळ्याच्या दिवसांत एके दिवशी डोहाच्या काठावर दोघेजण मिळून झाडाच्या तुटलेल्या फांदीचा गळ करून मासे पकडायचा खेळ खेळली होती. अनेक लहान मोठ्या आठवणींपेक्षा तिच्या मनात हीच आठवण वारंवार जागी होई. अशा गप्पा गोष्टी करता करता खूप रात्र होई.
मग आळसामुळे पोस्ट मास्तरना स्वयंपाक करण्याची इच्छा राहत नसे. सकाळचं शिळं तोंडी लावणं असे. रतन चूल पेटवून ऊन रोट्या शेकून आणि तेवढ्यावरच दोघांचं भागून जाई. कधी कधी ऑफिसच्या कोपऱ्यातल्या एका लाकडी स्टूलावर बसून पोस्ट मास्तर आपल्या घरच्या आठवणी काढत राही. छोटा भाऊ, आई, मोठी बहीण यांच्या गोष्टी. नोकरीच्या परक्या गावी एकटं असताना त्यांच्या आठवणीनं त्याचं हृदय कातर होई. पण ज्या गोष्टी तो ऑफिसातल्या कोणाजवळ बोलू शकत नव्हता त्या या लहान अशिक्षित मुलीजवळ बोलायला त्याला काही वाटत नसे. याचा परिणाम असा झाला की रतन पोस्ट मास्तरशी बोलताना त्याच्या घरच्या लोकांचा उल्लेख आई, दीदी अशा परिचित नावांनीच करी. एवढंच नव्हे तर तिनं आपल्या हृदय पटलावर त्यांच्या काल्पनिक मूर्तीही रेखाटल्या होत्या. एके दिवशी पावसाळ्यातील दुपारी आभाळ स्वच्छ होतं. उबदार वारा वाहत होता. भिजलेलं गवत आणि झाडं पानं यांच्यावर ऊन पडल्यामुळे एक प्रकारचा उबदार ओला गंध वातावरणात दरवळला होता. कुठला तरी हट्टी पक्षी आपल्या एकसुरी तक्रारखोर आवाजात ओरडून दुपारच्या नैसर्गिक दरबारात कारुण्य निर्माण करत होता. पोस्ट मास्तरला त्यावेळी काही काम नव्हतं. पावसानं भिजलेल्या झाडांची वाऱ्यावर हलणारी मऊ मुलायम पालवी आणि आकाशात दिसणारे पावसाचे उरले सुरले ढग नजर खिळवून ठेवत होते. ते सारं पाहत असताना पोस्ट मास्तरच्या मनात येत होतं, आपल्याजवळ अगदी आपली अशी कुणी व्यक्ती असती तर. जरा वेळानं त्याला वाटलं, तो करुण आवाजात ओरडणारा पक्षीसुद्धा असंच काहीतरी बोलत असावा. कुणाला खरं वाटलं नसतं, पण एका खेडेगावात अगदी तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या पोस्ट मास्तरच्या मनात त्या गंभीर निस्तब्ध दुपारी सुट्टीच्या वेळेत असे विचार येत होते हे नक्की. एक दीर्घ सुस्कारा टाकून पोस्ट मास्तरनं हाक मारली, रतन. रतन त्यावेळी पेरूच्या झाडाखाली बसून कच्चे पेरू खात होती. धन्याची हाक ऐकून ती त्वरेने धावतच आली. धापा टाकत म्हणाली, दादाबाबू, मला हाक मारलीत? पोस्ट मास्तर म्हणाले, हे बघ रतन, मी तुला लिहायला वाचायला शिकवणार आहे आता. पोस्ट मास्तर दुपारभर रतनला जवळ बसवून आ, ई शिकवू लागले. थोड्याच दिवसांत तिला जोडाक्षरही वाचता येऊ लागली. श्रावण महिना होता. पावसाला खंड पडत नव्हता. तलाव, डबकी, नाले पाण्यानं भरून गेले होते. रात्रंदिवस बेडकांचा आवाज आणि पावसाची रिपरिप ऐकू येत होती. गावात रस्त्यावरची ये-जा जवळजवळ बंद झाली होती. बाजारात जायचं तरीही होडीतून जावं लागत होतं. एके दिवशी सकाळी खूप पाऊस पडत होता. पोस्ट मास्तरांची विद्यार्थिनी धन्याची हाक येईल या अपेक्षेनं दारात बसून राहिली होती. पण रोजच्यासारखी त्यांची हाक न आल्यानं आपलं पाटीपुस्तक घेऊन ती हळूच आत गेली. पाहिलं तर पोस्ट मास्तर खाटेवर झोपले होते. झोप लागली आहे असं समजून ती परत फिरली. एवढ्यात तिनं हाक ऐकली, रतन. रतन घाईघाईनं मागं फिरली आणि म्हणाली, दादाबाबू, झोपला होतात का? पोस्ट मास्तर म्हणाले, अगं, मला बरं वाटत नाही. जरा कपाळावर हात ठेवून पहा ना. जोरदार पाऊस पडत असताना आजारी अवस्थेत त्या एकाकी पोस्ट मास्तरला कोणाचा तरी स्पर्श हवासा वाटत होता. आपली आई, बहीण कोणी जवळ असती तर किती बरं झालं असतं अशी त्याला इच्छा झाली. पण त्याची ही इच्छा अगदीच असफल झाली नाही. रतननं लगेचच आपलं लहानपण झुगारून त्याच्या आईची भूमिका स्वीकारली. तिनं वैद्याला बोलावून आणलं. वैद्यानं सांगितल्याप्रमाणे वेळच्या वेळी औषध पाणी दिलं. रात्रभर रतन पोस्ट मास्तरच्या उशाशी जागत बसली. वैद्याच्या सांगण्यानुसार तिनं त्याला पथ्याचं खाणंही करून दिलं आणि अधूनमधून सारखं विचारित राहिली, अहो दादाबाबू, आता जरा तरी बरं वाटतंय का?
बऱ्याच दिवसांनंतर पोस्टमास्तरना बरं वाटलं. त्यांच्या क्षीण शरीरानं अंथरूण गुंडाळून ठेवलं. त्यांनी मनानं ठरवून टाकलं, आता इथं राहणं बस झालं. काहीतरी करून बदली करून घ्यायची. गावच्या रोगट हवामानाचा उल्लेख करून त्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बदलीसाठी अर्ज केला. शुश्रूषेतून मोकळी झालेली रतन परत दाराजवळ आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसू लागली. परंतु आता तिला पूर्वीसारखी त्यांची हाक येईना. अधूनमधून तीच आत डोकावून पाही. पोस्टमास्तर अतिशय विषण्ण मनस्थितीत खुर्चीवर बसलेले असत किंवा खाटेवर झोपलेले असत. रतन जेव्हा त्यांच्या हाकेची वाट पाहत असे तेव्हा पोस्टमास्तर आपण केलेल्या बदलीच्या अर्जाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असत. रतन दाराजवळ बसून पोस्टमास्तरनी पूर्वी शिकवलेल्या धड्यांची पुन्हा पुन्हा पारायण करी. आता दादाबाबूंनी हाक मारली तर पूर्वी शिकवलेल्या जोडाक्षरांचा गडबड घोटाळा होऊन जाईल अशी तिला भीती वाटे. 5-6 दिवसांनंतर रतनला एका संध्याकाळी पोस्टमास्तरांची हाक ऐकू आली. धडधडत्या अंतःकरणानं घरात प्रवेश करून रतन अधीरपणे म्हणाली, दादाबाबू, मला हाक मारलीत? पोस्टमास्तर म्हणाले, रतन, उद्याच निघणार आहे मी. कुठं जाणार दादाबाबू? रतननं विचारलं. घरी जाणार. पोस्टमास्तर म्हणाले. परत केव्हा येणार? रतननं विचारलं. आता नाही येणार, पोस्टमास्तरनी सांगितलं. रतननं अधिक काही विचारलं नाही. पोस्टमास्तरनी आपणहूनच तिला सांगितलं की बदलीसाठी आपण केलेला अर्ज नामंजूर झाला, म्हणून राजीनामा देऊन आपण घरी जात आहोत. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. कोपऱ्यात दिवा मिणमिणत होता आणि गळक्या छपरातून पावसाचं पाणी मातीच्या घड्यावर टप 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 करत पडत होतं. जरा वेळानं रतन उठली आणि जड पावलांनी रोट्या करायला निघून गेली. आज नेहमीसारखं तिचं काम पटकन आवरलं नाही. ती विचार करत होती. मनात अनेक भावनांची दाटी झाली होती. जेवण झाल्यावर तिनं पोस्टमास्तरला विचारलं, दादाबाबू, मला तुमच्या घरी घेऊन जाल? पोस्टमास्तर हसले. म्हणाले, ते कसं शक्य होईल? सबंध रात्रभर जागेपणी आणि स्वप्नातही तिला सारखा पोस्टमास्तरांच्या हसण्याचा आवाज आणि त्यांनी उच्चारलेले ते शब्द ऐकू येत होते. ते कसं शक्य होईल? त्या शब्दांनी जणू तिला झपाटलं होतं. सकाळी उठून पोस्टमास्तरनं पाहिलं तर त्यांच्या स्नानाचं पाणी काढून तयार होतं. कलकत्त्यापासून त्यांना विहिरीच्या ताज्या पाण्यानं आंघोळ करायची सवय होती हे रतनला माहीत होतं. केव्हा निघणार हे तिनं त्यांना विचारलं नाही, पण तिनं रात्रीचं नदीवर जाऊन त्यांच्यासाठी पाणी भरून आणलं होतं. पोस्टमास्तरने आंघोळ झाल्यावर रतनला हाक मारली. रतन काहीच न बोलता घरात आली आणि धन्याच्या हुकमाच्या अपेक्षेनं त्याच्या तोंडाकडे पाहत उभी राहिली. पोस्टमास्तर म्हणाले, रतन, माझ्या जागी जो माणूस येतोय त्याच्याजवळ मी तुझ्याविषयी बोलेन. तुझी माझ्यासारखीच काळजी घेतील ते. मी जातोय म्हणून तू काळजी करू नकोस. पोस्टमास्तर हे अगदी मनापासून मायेनं बोलले हे खरं असेल तरी त्या पोरीचं मन कोणाला समजणार? आतापर्यंत कितीतरी वेळा धन्याचा ओरडा तिनं मुकाट्यानं सहन केला होता, पण त्याचे हे प्रेमळ शब्द मात्र तिला मुळीच सहन झाले नाहीत. तिचं हृदय भरून आलं. काहीशा उद्वेगानं ती म्हणाली, नको नको, तुम्ही कोणालाही काहीही सांगू नका. मला आता इथं राहायचंच नाही. पोस्टमास्तरनी रतनचं हे रूप कधीच पाहिलं नव्हतं. ते अवाक झाले. नवीन पोस्टमास्तर आले. त्यांना कामाचा सर्व ताबा देऊन जुने पोस्टमास्तर परत जाण्यास निघाले. जायच्या वेळेस रतनला हाक मारून म्हणाले, रतन, मी तुला कधीच काही दिलं नाही. आज थोडे पैसे देऊन जातो. त्यात तुझं
थोडे दिवस भागेल. प्रवासापुरते पैसे खिशात ठेवून बाकीचे सारे पैसे त्यांनी बाहेर काढले. तेव्हा त्यांच्या पायावर लोळण घेत रतन म्हणाली, दादाबाबू, तुमच्या पाया पडते तुमच्या. मला काही देऊ नका आणि माझ्यासाठी कोणालाही काहीही सांगू नका. एवढं बोलून ती तेथून पळत सुटली. भूतपूर्व पोस्टमास्तरनी एक निश्वास टाकला. हातात वेताची बॅग घेतली, खांद्याला छत्री अडकवली आणि हमालाच्या डोक्यावर पत्र्याची पेटी देऊन हळूहळू ते घाटाच्या दिशेने गेले. ते होडीत चढले आणि होडी सुरू झाली. वर्षाकाळामुळे भरलेली नदी धरणीच्या अश्रुपातासारखी अनावर वाहत होती. पोस्टमास्तरांच्या मनात खोलवर एक कळ उठली. त्या सामान्य खेडवळ बालिकेच्या चेहऱ्यावर जणू विश्वातली प्रचंड वेदना प्रतिबिंबित झालेली आहे असं त्यांना वाटू लागलं. क्षणभर त्यांना तीव्रतेनं वाटलं परत जावं आणि त्या अनाथ मुलीला आपल्याबरोबर घेऊन यावं. परंतु तेवढ्यात शिडात वारा भरला. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वेगाने वाहू लागला. गाव मागे पडलं आणि नदीकाठचं स्मशान दिसू लागलं. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या पोस्टमास्तरांच्या उदास मनात आता तत्त्वज्ञानात्मक विचारांचा उदय झाला. या जीवनात किती ताटातुटी होतात, किती मृत्यू होतात, मग मागे फिरण्यात तरी काय अर्थ? या जगात कोणी कुणाचा नाही. पण रतनच्या मनाला मात्र अशा तात्विक विचारांचा स्पर्शही झाला नाही. ती पोस्ट ऑफिसला रडत रडत फेऱ्या घालत होती. कदाचित तिच्या मनाला एक क्षीण आशा वाटत असावी की अजूनही दादाबाबू परत येतील. याच विचाराने तिचे पाय त्या जागी जणू खिळून राहिले होते. किती वेडा असतो माणूस. त्याच्या मनातले भास मावळत नाहीत, युक्तिवाद पटत नाही. प्रत्यक्षावर विश्वास न ठेवता प्राणपणानं तो खोट्याला हृदयाशी कवटाळून ठेवतो. ज्या वेळेस पाश तुटून जातात, हृदयातलं रक्त आटून जातं, त्याच वेळी परत दुसऱ्या कुठल्या तरी भासात अडकण्यासाठी त्याचं मन व्याकुळ होऊ लागतं. तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोरांची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या येणाऱ्या नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.